नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? T20 विश्वचषक 2022 कोणत्या संघाने जिंकला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 इंग्लंड या देशाने जिंकलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? अग्निशामक वायू म्हणून कशाचा वापर करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 कार्बन डायऑक्साईडचा अग्निशामक वायू म्हणून वापर करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कर्करोग उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? कर्करोगावर उपचारासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 कर्करोगावर उपचारासाठी कोबाल्टचा वापर केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर ऑप्शन क्रमांक 2 सायट्रिक ॲसिड नावाचा लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हायड्रोजन हा हवेपेक्षा हलका वायू आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? स्टेनलेस स्टील हे कशाचे संमिश्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लोखंड, क्रोमियम व कार्बनचे संमिश्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, WWW हे कशाशी संबंधित आहे? WWW हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इंटरनेटशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, CPU हे कशाशी संबंधित आहे? CPU हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 CPU हे संगणकाशी संबंधित आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? भारतात 5G सेवा केव्हापासून सुरू झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये 5G सेवा ही 1 ऑक्टोबर 2022 पासून झाली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक मधुमेह दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 जागतिक मधुमेह दिन हा 14 नोव्हेंबर दिनी साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? भारतातील पहिले वायफाय गाव कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले वायफाय गाव हे पाचगाव, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, भारतातील पहिले आधार गाव कोणते? भारतातील पहिले आधार गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले आधार गाव हे टेंबली, नंदुरबार, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, भारतातील 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती आहे? भारतातील मोफत 4G वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 इस्लामपूर, सांगली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? भारतातील पहिले सौर शहर म्हणजेच सोलार सिटी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिले सौर म्हणजेच सोलार सिटी मलकापूर, सातारा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? भारतात सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे भारतातील सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? भारतातील पहिला ई ऑफिस प्रणाली जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारताचे स्थळ सीमेची लांबी किती आहे? भारताच्या स्थळ सीमेची लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 15,200 किलोमीटर एवढी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर 2022 हा पुरस्कार कोणत्या खेळाडूस मिळाला? तर ऑप्शन क्रमांक 4 नीरज चोप्रा
हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? नॅशनल फायर कॉलेज कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नॅशनल फायर कॉलेज हे नागपूर येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या वर्षी होणार आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2024 मध्ये 33व्या ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? महाराष्ट्रातील पोलीस खाते कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत येते? तर ऑप्शन क्रमांक 4 गृह मंत्रालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण म्हणजे CIDचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे म्हणजेच CIDचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेंदू अवयवासंबंधीचा विकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. हेलिकॉप्टरचा शोध डॅश डॅश या शास्त्रज्ञाने लावला. तर ऑप्शन क्रमांक 4 सिरोक्री या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनले आहे? मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती कोण बनली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दिविता राही. मिस दिवा युनिव्हर्स 2022 विजेती बनली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्ष पद भूषवणार आहे? दक्षिण आफ्रिका 2023 मध्ये कोणत्या ब्रिक्स शिखर परिषदेचे अध्यक्षपद भूषवणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 15 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? खालीलपैकी कोणी नुकताच PIB चा महासंचालक पदाचा कारभार स्वीकारला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सत्येंद्र प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? इंटरनेट हा मूलभूत अधिकार देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? अलीकडेच कोणत्या देशाने किगाली दुरुस्तीला मान्यता दिली? तर ऑप्शन क्रमांक 2 USA ने मान्यता दिली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेव यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? कोणत्या कंपनीने रोहित शर्मा आणि रितिका सचदेह यांना ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्त केले? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅक्स लाईफ यांनी नियुक्त केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 कोणास जाहीर झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अचंता शरद कमल यांना मेजर ध्यानचंद पुरस्कार 2022 यांना जाहीर झाला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? अचंता शरद कमल हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 टेबल टेनिसशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? अविनाश साबळे यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अर्जुन पुरस्कार हा अविनाश साबळे यांना नुकताच मिळालेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? यावर्षी किती खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 25 खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होते? खालीलपैकी कोण अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती? तर ऑप्शन क्रमांक 3 चांद बीबी ही अहमदनगरचे प्रसिद्ध राज्यकर्ते होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1916च्या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 बाबू
अंबिका चरण मुजुमदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? पेशीच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्करोग होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? फुफ्फुसाच्या कार्यात्मक आणि रचनात्मक घटकास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 ॲल्व्हियोल म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 तुकाराम व रामदास हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 फुफ्फुसाचे मुख्य कार्य हे रक्ताचे शुद्धीकरण करणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? चुंबकीय क्षेत्र कोणत्या एककात मोजले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 टेस्लामध्ये चुंबकीय क्षेत्र मोजले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राज्य सरकारला ग्रामपंचायत स्थापन करण्याचा अधिकार आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, भारत स्वतंत्र कधी झाला? भारत स्वतंत्र कधी झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 15 ऑगस्ट 1947 या रोजी भारत स्वतंत्र झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? सोडियम बायकार्बोनेटला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 खाण्याच्या सोड्याला सोडियम बायकार्बोनेट या नावाने ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सस्तांमध्ये होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा, भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महिला संगीतकार कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 एस.एम. सुबुलक्ष्मी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा, नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? नोबेल पारितोषिक कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 चिकित्सा व साहित्य, ऑप्शन क्रमांक 2 शांतता अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3 रसायनशास्त्र भौतिकशास्त्र, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर, तर ऑप्शन क्रमांक 4 वरील सर्व बरोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा, भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? भारतात कोणत्या राज्यात सर्वात प्रथम सूर्य उगवतो? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात प्रथम सूर्य उगवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1, महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्र व्यापला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9.36% महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2, उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? उत्तर कोकणमध्ये कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 दलदलयुक्त मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टिपेश्वर अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? लातूर जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? सातारा जिल्ह्यात कोणते अभयारण्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा जिल्ह्यात मायणी अभयारण्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कृष्णा व वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कृष्णा आणि वेण्णा नदीचा संगम माहुली येथे होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? हनुमान शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमान शिखर धुळे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते?
सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 सातपुडा पर्वतातील भारतातील सर्वात उंच शिखर धूपगड हे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? पूर्व घाट व पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 पूर्व घाट आणि पश्चिम घाट यांना जोडणारी डोंगर रांग म्हणजे निलगिरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 हनुमंते घाट कोणत्या मार्गावर आहे? हनुमंते घाट कोण मार्गावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हनुमंते घाट हा कोल्हापूर कुडाळ मार्गावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुल्लर लेणी नागपूर जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? व्हिक्टोरिया सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सरोवर पुणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? नळदुर्ग किल्ला कोणत्या प्रकारचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नळदुर्ग किल्ला भुईकोट प्रकारचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरीची उपनदी इंद्रायणी नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्र सौर ऊर्जात अग्रेसर जिल्हा कोणता? महाराष्ट्रात सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये सौर ऊर्जेत अग्रेसर जिल्हा औरंगाबाद. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 अकलोली गरम पाण्याचा झरा कुठे आहे? अकलोली गरम पाण्याची झरा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकलोली हे गरम पाण्याचा झरा ठाणे जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? NH8 राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरादरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राष्ट्रीय महामार्ग NH8 मुंबई दिल्ली मार्गावर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणाच्या साहाय्याने सुरू केला? तर ऑप्शन क्रमांक 2 अमेरिकेच्या साहाय्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरू केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नंदुरबारमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्ह्यामध्ये भिल्ल जमात प्रामुख्याने आढळते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सुवर्णदुर्ग किल्ला रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? महाराष्ट्राची सर्वाधिक लांबीची संलग्न सीमारेषा असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 मध्य प्रदेश हे होईल. प्रश्न क्रमांक 22 दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहेत? दरकेचा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 दरकेचा टेकड्या गोंदिया जिल्ह्यात आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? महाराष्ट्राची अधिकृत भाषा कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्राची अधिकृत भाषा मराठी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? महाराष्ट्रात दर किती किलोमीटरला भाषा बदलते? तर ऑप्शन क्रमांक 4 150 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागल्या आहेत? महाराष्ट्राच्या एकूण डॅश डॅश जिल्ह्याच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 20 जिल्ह्यांच्या सीमा दुसऱ्या राज्यांना लागलेल्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? 1998ला कोणत्या जिल्ह्याचे विभाजन झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 1998ला नंदुरबार जिल्ह्याचे विभाजन झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? अस्तंबा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 अस्तंबा शिखर सातपुडा पर्वतरांगेत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? सप्तशृंगी देवीचे मंदिर कोणत्या रांगेत आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? मुरुड जंजिरा किल्ला कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा हा किल्ला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 दातीवरे ही खाडी कुठे आहे? दातीवरे
ची खाडी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 दातीवरीची खाडी पालघर जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तापी नदीला उजवीकडून मिळणारी नदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 अनेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्याची सीमा या नदीने निश्चित केली आहे, तर ऑप्शन क्रमांक 2 शुक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सह्याद्रीच्या पूर्वेस विशाल असा पठारी प्रदेश असलेला आहे, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. सह्याद्रीच्या पूर्वेला विशाल असा पठारी प्रदेश पसरलेला आहे, त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 दख्खनचे पठार असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? दक्षिण पठारावरील सगळ्यात मोठे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? गोदावरी नदीचा उगम कुठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 त्र्यंबकेश्वर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातून वाहते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी नदी ही नांदेड जिल्ह्यातून वाहते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहिले मातीचे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेले आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? महाराष्ट्रातील गोदावरी नदीचे सर्वात शेवटचे पश्चिम वाहिनी उपनदी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 इंद्रावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 गोदावरी नदी समुद्राला कोणत्या ठिकाणी जाऊन मिळते? गोदावरी नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 राजमुंद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 इंद्रायणी ही गोदावरी नदीची उपनदी नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 तेलंगणामध्ये असलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तेलंगणामध्ये आलेल्या गोदावरी नदीवरील धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 हुसेन सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? चांदूर टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चांदूर टेकड्या नाशिक जिल्ह्यात आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कुठल्या नदीला वृद्धगंगा असे म्हणतात? खालीलपैकी कुठल्या नदी वृद्धगंगा असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 गोदावरी नदीला वृद्धगंगा असे म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता किती टक्के आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्याची एकूण साक्षरता 82% आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? रेगूर प्रकारची जमीन कोणत्या पिकासाठी योग्य असते? तर ऑप्शन क्रमांक 2 रेगूर प्रकारची जमीन कापसासाठी योग्य असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 शिवाजी सागर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 कोणत्या नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? कोणती नदी चंद्रभागा या नावानेही ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा या नदीला चंद्रभागा नावानेही ओळखली जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्यातील 50वे अभयारण्य कनाळ गाव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 महाराष्ट्रात कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात कोणत्या विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्रात कोकण विभागांमध्ये सर्वाधिक पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? नैऋत्य मान्सून कालखंडात महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 प्रतिरोधक प्रकारचा पाऊस पडतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल.